तर लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका होते। जाणून घेऊया काय घडतंय। अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचं मुख्यमंत्र्यांना पत्र। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। बाप्पाचं विसर्जन चंद्रग्रहणात केल्यानं हिंदू धर्मीयांचा भावना दुखावल्या गेल्या, मच्छीमार समितीचा आरोप। लालबागचा राजा अमित शहांना जास्त पावतो। मराठी माणसाला लालबागचा राजा पावेल तेव्हा दर्शनाला जाईल। राजाच्या विसर्जनानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। राऊतांना अफझल खानाच्या कबरीवर जाण्यात धन्यता वाटते। संजय राऊतांना लालबागचा राजा पावणार नाही, नवनाथ बन यांची टीका। लालबागचा राजा फक्त अमित शहांनाच पावतो, मराठी माणसांना नाही असं म्हणणं म्हणजे त्या गणपती बाप्पाच्या चरणावर डोकं ठेवणाऱ्या करोडो भक्तांचा अपमान। महाराष्ट्र माफ करणार नाही। संजय राऊतांच्या टीकेवर ज्योती वाघमार यांची प्रतिक्रिया। लालबागच्या राजाचं 34 तासांच्या प्रतीक्षेनंतर विसर्जन। नव्या तराफ्यामुळे गणेश विसर्जन पडलं लांबणीवर। रात्री उशिरा गिरगाव चौपाटीवर राजाचं विसर्जन। लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीत भक्तिरसात न्हाऊन निघाले अनंत अंबानी। गिरगाव चौपाटीवरही बाप्पाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत तराफ्यावर राहिले उपस्थित। भरती ओहोटीचं ज्ञान नसल्यानं विसर्जन रखडलं। मंडळ गुजरातच्या तराफ्यामार्फत विसर्जित करतं, त्यामुळे आता कोळी बांधव विसर्जन करत नाहीत। समुद्र कोळी बांधवांचा आहे, यापुढे मंडळानं विसर्जनाची काळजी घ्यावी। गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल बाडकर यांचं लालबागच्या राजाच्या विसर्जनासंदर्भात स्पष्टीकरण। विसर्जनासंदर्भात मी बोलणं योग्य नाही, मात्र लालबागच्या राजाचं पावित्र्य जपत लाखो भाविकांच्या भावनांचा विचार व्हावा। उदय सामंत यांची प्रतिक्रिया।